नमस्कार मित्रांनो, लाडकी बहीण योजना या योजनेत आता मोठे बदल झालेले आहेत आणि हे बदल या शासनाने केलेले आहेत। तर ते तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा तुम्हाला पहिला महिन्याला 1500 रुपये येत होते, तर आता या योजनेत तुम्हाला प्रत्येक महिन्याला 1500 ऐवजी महिन्याला 2100 रुपये येणार आहेत आणि ते तुम्हाला त्याचा हप्ता देखील जमा होणार आहे। त्याचा 7 हप्ते तुमच्या अकाउंटला जमा झालेले आहेत आणि त्या आता पुढील हप्ता तुम्हाला कधी येणार आहे तर यासाठी महिला प्रतीक्षेत आहेत। तर या महिलांसाठी एक अत्यंत महत्त्वाची खुशखबर आहे। तर तुम्हाला पुढील हप्ता तुम्हाला लवकरच तुमच्या खात्यात या तारखेला जमा होणार असून मुख्यमंत्र्यांनी ही घोषणा केलेली असून तुम्हाला कुठल्या महिलांना या हप्त्याचं वितरण होणार आहे याचा आपण लाईव्ह व्हिडिओ बघणार आहोत। तर सर्वात पहिल्यांदा आपल्याला या गुगल क्रोमवरती यायचं आहे। तर मित्रांनो, गुगल क्रोमवरती आल्यानंतर लाडकी बहीण या वेबसाईटवर यायचं आहे। ladkibahn.maharashtra.gov.in या वेबसाईटवर आल्यानंतर तुम्हाला असा डॅशबोर्ड दिसणार आहे। तर या डॅशबोर्डवरती तुम्हाला एकूण अर्ज प्राप्त झालेल्याची संख्या, एकूण अर्ज मंजूर झालेली संख्या आणि एकूण पोर्टलवरती अस्तित्वात असलेली संख्या तुम्हाला इथं दाखवली जाईल। तर मित्रांनो, तुम्हाला महाराष्ट्र राज्यातील आर्थिक स्वातंत्र्यासाठी शासनानं एक लाडकी बहीण योजना चालू केली होती। तर 28 जून 2024 या योजनेसाठी याला मान्यता मिळाली देखील होती आणि 21 ते 65 वयोगटातील महिलांसाठी 1500 रुपये DBT हस्तांतर करण्यात येणार होतं। तर मित्रांनो, तुम्हाला DBT हस्तांतरित सुद्धा झालेलं आहे आणि 1500 रुपये प्रति महिना तुमच्या खात्यामध्ये जमा झालेला आहे आणि अशाच महिलांना 1500 रुपयाऐवजी 2100 रुपये तुमच्या खात्यात जमा होणार आहेत आणि अशा महिलांसाठी अर्ज प्राप्त झालेले असून तुमचा अर्ज अप्रूव्ड आहे का नाही ते पाहण्यासाठी आपल्याला लॉग इन या पर्यायावरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुमचा इथं यूजर ID आणि पासवर्ड इथं टाकून घ्यायचा आहे आणि कॅप्चा टाकून तुम्हाला इथं लॉग इन करून घ्यायचं आहे। तर मित्रांनो, तुम्हाला इथं सर्वात पहिल्यांदा इथं नाव दाखवलं जाईल, त्यानंतर ॲप्लिकेशन नंबर, त्यानंतर फोटो, त्यानंतर ॲप्लिकेशनचं स्टेटस इथं तुम्हाला दाखवलं जाईल। तर इथं आपल्याला ॲप्लिकेशन स्टेटस इथं पाहायचं आहे। त्या ॲप्लिकेशन स्टेटस तुम्हाला इथं दाखवलं जाईल। त्यानंतर तुम्हाला इथं अर्ज अप्रूव्हल आहे का पेंडिंग आहे। अप्रूव्हल असेल तर तुम्हाला कुठल्या योजनेसाठी जर तुम्ही 1500 रुपयेपेक्षा जर जास्त किंवा 1500 रुपयेपर्यंत जर कुठला योजनेचा लाभ जर घेतला असेल तर तुम्हाला इथं नो दाखवला जाणार आहे आणि जर त्या योजनेसाठी तुम्हाला 1500पर्यंत जर लाभ घेत असाल तर तुम्हाला इथं यस दाखवलं जाणार आहे। तर मित्रांनो, तुम्हाला इथं व्ह्यू या पर्यायावरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला इथं किती रुपये आले ते तुम्हाला इथं या व्हिडिओमध्ये दाखवलं जाणार आहे आणि तुम्हाला त्यानंतर इथं तुमचे पेमेंट तुमच्या खात्यामध्ये किती हप्ता आलेला आहे ते देखील तुम्हाला इथं दाखवलं जाणार आहे। तर तुम्हाला इथं 14/10/2024ला 7500 रुपये आलेले दाखवत आहे। त्यानंतर 10/7ला इथं 7500, त्यानंतर 4500 इथं आणि त्याच्या पुढे तुम्हाला एक ऑप्शन दिलेला दिसेल। तर तो ऑप्शन म्हणजे तुम्हाला ट्रान्झॅक्शन स्टेटस आहे, तर इथं कॅन्सल्ड म्हणून झालेलं आहे आणि कॅन्सल कशामुळे झालेलं आहे तर आधार मॅपिंग डज नॉट एक्झिट विथ आधार, म्हणजे तुमचं आधार सीडिंग इथं झालेलं नाही, त्यामुळे तुम्हाला हा हप्ता पडलेला नाही। त्यामुळे मित्रांनो, तुम्हाला जर असं जर ऑप्शन येत असेल तर तुम्ही बँकेमध्ये जाऊन तुमचं आधार सीडिंग तुम्ही बँकेशी करून घ्या, त्यानंतर तुम्हाला या हप्त्याचं वितरण तुमच्या खात्यामध्ये होणार आहे। तर मित्रांनो, त्यासोबत अजून एक तुम्हाला पर्याय दिलेला आहे। या व्ह्यू यालावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं डज नॉट मॅपिंग युअर आधार, म्हणजे तुमच्या आधारला मोबाईल लिंक नाही असं दाखवलं जाईल। तर मित्रांनो, त्यासोबत तुम्हाला नवीन अर्ज इथं करण्यासाठी सध्या आता बंद झालेले असून तुम्हाला नवीन अर्ज इथं करता येणार नाहीत आणि ज्या महिलांना या हप्त्याचं वितरण झालेलं आहे अशा महिलांना इथं 7500 क्रेडिटेड असं ऑप्शन आलेलं आहे आणि इथं पेड फूड आलेलं आहे। त्यामुळं तुम्हाला या योजनेचा लाभ तुमच्या खात्यामध्ये जमा झालेला आहे। तर मित्रांनो, आपला व्हिडिओ कसा वाटला आणि ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आपल्या व्हिडिओला लाईक आणि शेअर करणं मात्र विसरू नका। धन्यवाद शेतकरी बांधवांनो।